पहलवान शुभम शिदनाळे, पहलवान संतोष दोरवड, पहलवान समीर शेख हे पण आलेले आहेत ओपनमधनं वजन देण्यासाठी. मग पहलवान लोकेशन सापडलंय ना? हां, मला वाटलं ट्रॅफिकमध्ये अडकलाय का काय. तुम्ही ओपनमधनं खेळालाय? कुठल्या जिल्ह्यात ना? गोंदिया. लांब गेलाय गेलंय? गोंदियाला गेलताय का नाही कधी? राव त्या जिल्ह्यातनं खेळताय आणि त्या भागात कुस्तीला गेलं पाहिजे तुम्ही आता. तुम्ही हे रत्नागिरीचेच आहेत सोडा. काय हापूस आंबा पाठवून द्या, आता सीझन आलाय. आंबे पाठवून द्यायला पाहिजे का नाही मग? हां, झालं की सीझन चालू. हां, नक्की, धन्यवाद. कालीचरण सोलनकर पण आलेले आहेत. यावर्षी ओपन गटातनं खेळणार आहेत. मागच्या वर्षी किती ओपन न खेळा? 97ला खेळा आहे. त्याच्या आदल्या वर्षी ओपनला, यावर्षी ओपन. आणि विश्वचरण 97 माती काय? मातीला. चालते चालते, शुभेच्छा. काली मामाचे पार्टनर आहेत. पार्टनर पहलवान तुम्ही नगर जिल्ह्यातनं खेळताय ना? 97. नाव सांगा पूर्ण. उमेश शिंदे. उमेश शिंदे. आपण जिल्हा निवड चाचणीला गेलतोय. ऊन लागायला वे लय ऊन लागते म्हणून तर लुंग आणली. नक्की नक्की. 97 माती विभागातनं खेळणार आहेत पहलवान उमेश शिंदे. भारत भाऊ मधने पण आलेले आहेत. भारतदा होय, अमोलदा कुठे आहेत? इकडे आहेत. कुठल्या जिल्ह्यातनं खेळालाय? कुठल्या जिल्ह्यात? वाईल्ड कार्ड. हा, हाताला काय झालं साहेब तुम्हाला? हाताला पोलीस गेम्स होते आमच्या, मी पोलीस मध्ये. हा, काल भेटलो की आपण. ते गेम्स खेळत असताना मला मसल टेअर झालेला. हा, भारतदा कितवं वर्ष आहे या अधिवेशनाचं तुमचं? हा, 13 वर्ष. म्हणजे माऊली जमदाडे पण यांचंही 13-14 वर्ष आहे. त्यांची बाईट घेतली. आणि सगळ्यात चांगलं अधिवेशन कुठलं वाटलं तुम्हाला? तसं काय म्हणता येत नाही, सगळीच अधिवेशन चांगले आहेत. पण बक्षीस वागवली. तुमच्याकडे फॉर्च्युनर गाडी आहे स्वतःची, पण इथंही फॉर्च्युनर आहे. पण तुम्हाला ती गाडी फॉर्च्युनर प्रिय वाटते का ही प्रिय वाटते? गाडी कशी बक्षीस असतं. बक्षीसच असतं. बक्षिसातलं भारी वाटते, जिंकलेलं आहे ना? जिंकलेलं भारी वाटतं. वजन करण्यासाठी सर्व पहलवानांचं आगमन झालेलं आहे. आणि कोण कोण पहलवान असणार आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून बघा. पण आहेत सगळी आल्या तिथं वजन करायला. किती गटातनं खेळणार आहे? 86. सोलापूर जिल्हा काय? छान छान. पहलवान तुम्ही? 92 किलो. हो. तर ही सगळी पहलवान आल्यात, इथं बसल्यात. काय आता इथं असणार आहेत वजन. किरण कुठे गेले? मामा तरंगे पहलवान. तुम्ही किती गटात? 74. तुम्ही ओपनला? नक्कीच. तर ही सगळी पहलवान आहेत. धुळे जिल्हा. मागच्या वर्षी गवळी पहलवाननं तुमच्या इथनं मेडल घेतलेलं. चंद्रशेखर गवळी. यावर्षी नाही काय? ठीक आहे, रेस्टवर आहे. तर अशा पद्धतीने ती पोरं कुठे गेले रे? वजन किरण कुठे गेलेला? लगेच राव इकडे आलाय. फोन केलेला इकडे बघा. काळा दिसालाय, गोरं दिसलं पाहिजे. किती गटात ना खेळालाय? किती गटात ना? 86. सोलापूर. बस छान. वस्ताद सादिक पटेल सरांचं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी वजन होतील पहलवानांचे, अ गट आणि ब गट. आणि इथं पहलवानांना वजन करण्याची, थांबण्याची, बसण्याची व्यवस्था आहे. 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने, तांत्रिक कमिटीने आज या ठिकाणी वजन चालू होत आहे. पहिला दिवस आहे. या पहिल्या दिवशी अ वजन गटाची वजन वाढणार आहेत. अ वजन गटामध्ये 3 गट आहेत. 57 किलो, 86 किलो आणि महाराष्ट्र केसरी गट. हा गादी माती विभागातली वजन होणार आहेत. त्यानंतर ब गटात 2 गट आहेत. त्या 2 गटामध्ये 61 किलो, 79 किलो गट आहेत. त्यानंतर क गटामध्ये 3 वजन गट आहेत. 65 किलो, 74 किलो आणि 92 किलो. त्यानंतर ड गट आहे. त्या गटामध्ये 70 किलो आणि 97 किलो हे वजन गट होणार आहेत. आणि पहिल्या दिवसापासून महाराष्ट्र केसरीचा गट हा चालू होणार आहे. पहिल्या दिवशी महाराष्ट्र केसरीचा राऊंड संध्याकाळच्या सत्रात होणार आहे. एकच राऊंड होणार आहे. दुसऱ्या दिवशी शेम राहणार आहे. तिसऱ्या दिवशी शेम राहणार आहे. शेवटच्या दिवशी फायनल होणार आहे. ओपनचे महाराष्ट्र केसरीचे फक्त सायंकाळच्या सत्रात आहे, सायंकाळच्या सत्रातच घेणार आहे. नाही. प्रेक्षकांना पाहण्यासाठी ही सगळं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने
तांत्रिक समितीने, नियोजन समितीने या गोष्टी ह्या प्रेक्षकांना पाहण्यासाठी बनवलेल्या आहेत. ठीक. वजनाला सगळी पहलवान आल्यात आणि जेवढे आल्यात तेवढे व्हिडिओ टाकतोय आणि बाकीच्या पहलवानाचा वेगळा व्हिडिओ येईल, कारण जास्त मोठा कोण बघणार नाही, त्यामुळे शॉर्टकट व्हिडिओ हा टाकत आहे वजनांचा. बघा, धन्यवाद.